क्षेत्रामध्ये विभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करणारा शिक्षक वर्ग आहे अध्यक्ष महोदय. जिल्हा परिषदेचा शिक्षक वर्ग आपल्याला चांगला माहिती आहे, चांगल्या पद्धतीने काम करतो. त्यांची सकारात्मकता जर वाढवायची असेल, त्यांचं चांगलं काम जर वाढवायचं असेल तर एक अत्यंत क्लिष्ट अशी अट आहे की मुख्यालय राहावं लागतं. आता हा काळ कोणता अध्यक्ष, आपण 21व्या शतकात जगतोय आणि मुख्यालयाची अट कशासाठी? ती अट कुठेतरी शिथिल झाली पाहिजे. त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली राहील, काम त्यांचं वाढेल आणि चांगल्या पद्धतीनं ते काम करतील, सकारात्मकता त्यांच्या कामामध्ये वाढेल आणि विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच प्रगती घडवण्याचं काम ते त्या माध्यमातून करतील अध्यक्ष महोदय, अशी मी विनंती करतो अध्यक्ष महोदय. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य पवित्र पोर्टल अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी TIT3 भरती प्रक्रिया पार पडताना विविध मागण्यांचा विचार करण्याबाबत हे उपोषण करतात अध्यक्ष महोदय नागपूरमध्ये. यांची मागणीचा कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची खूप मागण्या आहेत, महत्वाच्या मागण्या आहेत अध्यक्ष महोदय. त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, अशी मी विनंती आपल्याला करतो. आपले सरकार सेवा केंद्र, संगणक तज्ज्ञ, ब्लॉक व्यवस्थापक, MD कर्मचारी संघटना यांचंही खूप मोठं आंदोलन सुरू आहे. छोट्या छोट्या मागण्या अध्यक्ष महोदय, रास्त मागण्या आहेत, त्याही मागण्या पूर्ण करण्याची विनंती मी आपल्याला आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय. शालार्थ शिक्षण संघर्ष समिती नागपूर ही एक मागणी अध्यक्ष महोदय. या संपूर्ण संघटनांच्या मागण्या त्या ठिकाणी आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बघाव्या. त्यांचं शिष्टमंडळ पाठवून त्या ठिकाणी भेट आपण घ्यावी अध्यक्ष महोदय आणि त्यांच्या मागण्या मार्गी लावण्याचं काम आपल्या माध्यमातून करावं, अशी मी कळकळीची विनंती या माध्यमातून करतो. आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. नेता नव्हे हा मित्र जसा. ज्ञानेश्वर म्हात्रे. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी TET जुनी पेन्शन अनुदान संच मान्यता निकष आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती संदर्भामध्ये 94,600 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा बंद आंदोलन केलं होतं. त्यांना स्वतःला अधिकार आहे, आपल्यावर जर अन्याय होत असेल तर एखादा मोर्चा काढणं वगैरे आंदोलन करणं, पण त्या संदर्भात माननीय शिक्षण संचालकांनी 1 दिवसाचं वेतन कापण्यासंदर्भात त्यांनी आदेश काढला आहे. आम्ही त्या दिवशी आंदोलन केलं ते तो दिवस सुट्टीच्या दिवशी भरून काढू, पण त्यांचा पगार कपातीचा जो आदेश काढला आहे तो आदेश मागे घ्यायला हवा. या ठिकाणी मंत्री महोदय त्यांना घोषणा करायला सांगावी. कोणते मंत्री महोदय? पंकज भोयर. या संदर्भात जी सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे ती कुठेतरी भरून काढण्यात येईल आणि शिक्षकांचं नुकसान होऊ देणार नाही याची काळजी घेण्यात येईल. शिक्षकाचं नुकसान होणार नाही आणि विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही.